नमस्कार, मी डॉक्टर सुमेधा भोसले. मुद्द्याची गोष्ट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आपल्याबरोबर आहेत डॉक्टर गिरिजा महाले, प्रसिद्ध सायकियाट्रिस्ट. त्यांच्याकडून आपण ADHD आणि अँक्झायटी ह्या अगदी कॉमन असणाऱ्या आजारांबद्दल माहिती घेतलेली आहे. त्यांनी अतिशय सोपा करून विषय शिकवलेला आहे. मुळात त्या सिम्बॉयसिसच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट असल्यामुळे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त विषय सोपा करून शिकवण्याची त्यांची हतोटी आहे आणि त्याचा आपल्याला भरपूर फायदा मिळतो आहे. तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला आहे, त्याच्याशिवाय तुमच्याकडे हे पुढचे जे एपिसोड्स आहेत ते येत नाहीत बरोबर. त्यामुळे आधी सबस्क्राईब करा. खालती सबस्क्राईब लिहिलं आहे त्याच्यावरती टॅप करायचं किंवा जो बेलचा आयकॉन दिसतो त्याच्यावरती टॅप करायचं आणि लाईक करा आणि शेअर करा. कारण आता आपल्याला आणखी महत्त्वाचा आजार, की खरं तर तो एखाद्या पॅन्डेमिकसारखा पसरतो आहे असं म्हणायला हरकत नाही, की डिप्रेशन, अँक्झायटी, डिप्रेशन हातात हात घालूनच येतात. अगदी. तर आपण त्याच्याविषयी माहिती घेणार आहोत. मॅडम, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. धन्यवाद. आणि मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही खूप छान माहिती घेतली. पण मला अँक्झायटी म्हटल्यावरती डिप्रेशनकडे वळण्याच्या आधी एक लोनलीनेस किंवा एकाकीपण हे सुद्धा हल्ली मुलांच्यात वाढलेलं आहे. कारण आई वडील बाहेर जातात किंवा त्या दमलेल्या बाबाची गोष्ट आपण ऐकतो गाण्यांमधून. आणि गाण्यांमध्ये, पिक्चर्समध्ये सुद्धा आता हाच महत्त्वाचा विषय आहे, की मुलं एकटी एकटी वाढत आहेत, त्यांना फॅमिली मिळत नाही आणि त्याचा त्यांच्या मानसिकतेवरती वाईट परिणाम होतो आहे. तर मग हा लोनलीनेसचे काय परिणाम होतात त्यांच्या? हो ना, खरंच तुम्ही बरोबरच म्हणालात. एकाकीपणा हा खरंच खूप वाढलेला दिसतो. आणि असं जरुरी नाही आहे की लोक नाही आहेत म्हणून एकाकीपणा वाटतोय. या मुलांमध्ये असले बरेच मुलं आहेत आजूबाजूला तरीसुद्धा एकाकीपणा जाणवतो. का तर त्यांना रिलेटच करता येत नाही. एक कारण आम्हाला असं जाणवतं आहे की पॅन्डेमिकमध्ये 2 वर्ष मुलं घरात राहिल्यावर त्यांचा सगळा जो संवाद होता तो मोबाईलशी झाला किंवा डिव्हायसेसची झाला, खऱ्या माणसांशी झाला नाही. त्यामुळे आतासुद्धा नातेसंबंधी खरे जेव्हा ते जोडण्याचा प्रयत्न करतायत त्यांना जमत नाही आहे किंवा त्यांना असं वाटतं की फिअर ऑफ मिसिंग आउट हे खूप त्यांना त्यांच्यामध्ये दिसून येतं आहे. किंवा फिअर ऑफ फिटिंग इन, म्हणजे मी जर काही बोलले किंवा बोललो तर मला हे सामावून घेतील का, माझे विचार थोडे वेगळे आहेत, मी बोलू की नको, मग न मिळालेलंच बरं. मग मला असं वाटतं की कोणीच माझ्यासारखं नाही आहे, मी वेगळंच आहे, त्यामुळे मला मग एकटेपणा जाणवायला लागतो. असं आम्ही खूप केसेस म्हणजे प्रचंडच प्रमाणात बघतो. हॉस्टेलमध्ये सुद्धा खरं सांगते, माझ्याच बॅचची इतकी मुलं आहेत जी माझ्याकडे येऊन बोलतात की मॅडम माझं जमत नाही, मला खूप एकटं वाटतं, मला कोणी इन्व्हॉल्व करून घेत नाही, सगळे आहे, सगळं छान आहे, सगळे पैसे आहेत, सगळ्या सुखसुविधा आहेत, पण मला एकटं वाटतं आणि त्यामुळे मला खूप रडावंसं वाटतं, मला चांगलं वाटत नाही, मला क्लासमध्ये यावंसं वाटत नाही, मला झोप लागत नाही. अशी लक्षणं मग हळूहळू मग उदासीनतेकडे ते वळायला लागतात. म्हणजे डिमेन्शिया नाही, डिप्रेशनची ही पहिली स्टेप आहे. उदासीनतेची, म्हणजे उदासीनता हा छान शब्द आहे मराठीतला, की त्याची ही पहिली स्टेप एकाकी वाटण्यास आहे. काही लोकांना एकटं राहायला आवडतं, ते वेगळं ना, ते वेगळं, ते स्वभावाचं झालं की मला म्हणजे एकाकी पण म्हणजे सगळ्यांच्यात असून सुद्धा कोणी आपल्याला इन्व्हॉल्व करून घेत नाहीये किंवा मी इथे बिलॉंगच करत नाही अशी जेव्हा भावना निर्माण होते, 4 लोकांच्या मध्ये स्वतःला एंटरटेन करू शकत नाही असं. मग डिप्रेशन बद्दल बोलूया आपण. डिप्रेशनचं प्रमाण का वाढतंय सध्या एवढं? डिप्रेशन हा पहिल्यापासून आहेच आजार, पण हल्ली प्रमाण आपल्याला खरंच वाढलेलं दिसतंय. याची पण अनेक कारण आहेत. म्हणजे असं एक मी बोट ठेवून सांगू शकणार नाही की हेच कारण आहे उदासीनता वाढण्यासाठी. पण जी काही प्रमुख कारणं दिसत आहेत ती म्हणजे जसं आपण समाजात जे बदल होत गेलेले आहेत, म्हणजे जॉईंट फॅमिलीपासून न्यूक्लिअर फॅमिली किंवा टेक्नॉलॉजीमध्ये पण जे बदल आले. म्हणजे पूर्वी कसं आपण सगळे दूरदर्शन बघायचो, सगळे हॉलमध्ये बसून एकत्र रामायण महाभारत बघायचो. आता प्रत्येकाकडे एक वेगळं डिव्हाइस आहे, प्रत्येक जण त्या मोबाईलशीच बोलतंय. त्यामुळे सुद्धा डिप्रेशनचं प्रमाण वाढलेलं दिसतंय. कॉम्पिटिशन ही जी शिक्षण क्षेत्रात जी कॉम्पिटिशन वाढलेली दिसते खूपच, म्हणजे प्रत्येक स्पर्धा परीक्षा वेगळी, नीट, JEE म्हणा, आणि मुलं अक्षरशः 8वी-9वी पासून त्याची तयारी करतायत. त्याचं जे प्रेशर मुलांवर येत आहे आणि हे कदाचित आई वडील सांगतही नाही आहेत. हे मुलं समाजात जे काही चाललंय की किती ऍडमिशन, म्हणजे किती फी आहे हे बघतायत आणि त्यामुळे ते स्वतःवर तो ताण टाकतायत की स्वतःवरच त्या अपेक्षा लादतायत की एवढं मला केलंच पाहिजे
किंवा एवढं मी जर नाही केलं तर मी या समाजात राहण्याचे योग्य नाही आहे, अशा प्रकारची विचारसरणी या मुलांची दिसते आणि त्यामुळे उदासीनता त्यांच्यामध्ये उद्भवते. तर अशी काही काही कारणं आम्हाला दिसत आहेत. आणि हल्ली सिनेच्या ह्याच्यात दीपिका पदुकोणला डिप्रेशन आलंय. परवा ते बादशहा इंडियन आयडॉलमध्ये म्हणतात आय हॅव गॉन थ्रू डिप्रेशन. म्हणजे एव्हरीवन सेज की म्हणजे वयाचा काहीही स्पॅन असतो, 15व्या वर्षापासूनची ती अगदी 80 वर्षापर्यंत सगळ्या कोणालाही डिप्रेशन होऊ शकतं. पण मग याच्यात सुद्धा काही केमिकल लोचा होतो का ब्रेनमध्ये? हो, कारण आपल्या ज्या भावना आहेत ना, भावना म्हणजे काय, ॲक्च्युली रसायनच. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट छान वाटते तेव्हा एक रसायन आपल्या मेंदूत रिलीज होतं. जेव्हा आपल्याला कुठल्याही गोष्टींनी चांगलं वाटत नाही तेव्हा एक सिरोटोनिन नावाचं एक रसायन आहे, ते कमी निर्माण होतं आपल्या मेंदूमध्ये. आणि एक कारण असं समजलं जातं की सिरोटोनिन कमी असल्यामुळे उदासीनता दिसून येते. तर न्यूरोकेमिकल इम्बॅलन्स आहे, पण त्याचबरोबर हे समाजात सिच्युएशनल किंवा सोशल फॅक्टर्स जे आहेत त्यामुळे उदासीनतेचं प्रमाण वाढताना आम्हाला दिसतं. कॉम्पिटिशन, कम्पॅरिझन, की त्या मुलाने असं केलं, त्याच्या आई वडिलांनी त्याला आयफोन घेऊन दिला, माझ्याकडे नाहीये, मग माझ्यात काहीतरी कमी आहे. त्याचं विचार करण्याची पद्धतच चुकीची झाली की मग केवढी रेंज आहे. म्हणजे मोबाईल नसण्याबद्दल वाईट वाटणं किंवा कुठल्या तरी स्पर्धा परीक्षांच्या परीक्षा आपण द्यायला हव्यात, एवढी मोठी रेंज आहे खरंच खूप. पण मग त्याचं प्रिव्हेंटिव्ह काही मेजर आहे डिप्रेशनसाठी? हो ना, म्हणजे हे ते मी सांगते, ह्याचं प्रबोधन ना शाळेपासून केलं पाहिजे. मला असं वाटतं सिलेबसमध्ये हा काही अगदी म्हणजे आपलं सेल्फ अवेअरनेस जर आपण वाढवलं, म्हणजे आपलं मन म्हणजे काय, मन म्हणजे आम्ही असं आमच्या वर्कशॉप्समध्ये सांगतो की एक सोपी संकल्पना मनाची अशी देता येईल की मन म्हणजे एक त्रिकोण आहे जो आपल्या विचारांनी, भावनांनी आणि आपल्या वागणुकींनी बनवला जातो. म्हणजे आपण जसा विचार करतो तसं आपण अनुभवतो आणि त्याचा आपल्या वागणुकीवर परिणाम होतो. तसंच जसं आपण अनुभवतो त्याचा परिणाम आपल्या विचारांवर होतो आणि आपल्या वागणुकीवर, आणि आपण जसे वागतो त्याचाही परिणाम आपल्या विचारांवर आणि आपल्या भावनांवर होत असतो. त्यामुळे हे जर त्रिसूत्री शिक्षण जर आपण मुलांना लहानपणापासून दिलं की तुझे विचारांना ऑब्झर्व करायला शिक, की तू काय अनुभव, इमोशन्स बद्दल कोणीच बोलत नाही. आपल्या घरांमध्ये काय विचारलं जातं, अरे अभ्यासात कसं आहे किंवा अरे मार्क किती पडले, पण कोणी विचारत नाही की तुला कसं वाटतंय, किंवा असं विचारलं तरी मुलं काय म्हणतात, हां फाईन, ओके, गुड. पण ह्या भावना नाहीत. मला छान वाटतंय किंवा मला आनंदी वाटतंय हे आपल्या घरांमध्ये बोललंच जात नाही. किंवा एखाद्याने भावना दाखवल्या तरी त्याला सांगितलं जातं की अरे रडतोयस काय मुलीसारखा. मुलगा जर त्याला वाईट वाटलं, परीक्षेत कमी मार्क मिळाले आणि तो रडायला लागला, तर त्याला सांगितलं जातं की अरे रडायचं नसतं, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींवर मुलं तर रडत नाहीत, मुलीच रडतात. मग त्याच्यावर म्हणजे मुलांना काय शिक्षण मिळतंय की भावना या व्यक्त करायच्या नसतात, भावना या आपण कोपऱ्यात झाकून ठेवायच्या असतात. आणि फक्त काय दिसलं पाहिजे तर सगळं छान आहे, अभ्यासात चांगलं पाहिजे, सगळ्यांशी चांगलं बोललं पाहिजे, मोठ्या व्यक्तींचा सन्मान केला पाहिजे, हे शिक्षण दिलं जातं. पण हे भावनांचं शिक्षण देणं याला किती महत्त्व आहे हे मी तुम्हाला खरंच सांगू शकत नाही. कारण ज्या मुलांना त्यांच्या भावनांची जाणीव होते, भावनांची जाणीव झाली तरच भावनांवर नियंत्रण आणू शकतो. जसं शिक्षण घेण्यासाठी ABCD ही पहिली पायरी आहे. ABCD आलं तरच पुढची वाक्य बनवणं आपण शिकू शकतो. तसं आम्ही म्हणतो की मानसिक आरोग्यात भावनांची समज असणं ही पहिली पायरी आहे. मग आपण काय शिकवू शकू त्या मुलांना भावनांची, म्हणजे आता आम्ही ते व्यक्त हो असं नाही, शाळेमध्ये आम्ही सिम्पल प्री प्रायमरी लेवलला काय करतो तर काही पिक्चर्स दाखवतो त्यांना, वेगवेगळ्या भावना दर्शवणारी चित्र दाखवली जातात आणि मुलांनी ती ओळखायची. म्हणजे ही पहिली त्यांची ओळख भावनांशी. आणि मग त्यांना विचारलं जातं की आता तुला कसं वाटतंय हे तुम्ही चित्रात ड्रॉइंग करा आणि दाखवा, तुला आता तुझ्या फॅमिलीचं पिक्चर काढ आणि त्या चेहऱ्यांवरती भावना असल्या पाहिजेत. मग इतकी सुंदर चित्र काढतात मुलं, म्हणजे आश्चर्यापासून सरप्राईज हे सुद्धा मुलं छान चित्रातनं दाखवू शकतात. किंवा शॉक, म्हणजे आज माझ्या घरी काहीतरी झालं आणि
मला खूप भीती वाटली, हे ते चित्रातनं इतकं सुंदर व्यक्त करू शकतात की मग ही हळूहळू समज मग प्रायमरीमध्ये गेल्यावर त्यांना आम्ही अजून त्याच्यामध्ये काही सिनेरिओज देतो की असं झालं की राग कारण राग बऱ्याच पेरेंट्सची कंप्लेंट असते की आमच्या मुलांना राग खूप येतो. पण हे राग ते कुठून शिकतात? एकतर सगळ्या भावना, आपण मनुष्य आहोत म्हणजे आपण सगळ्या भावना ह्या अनुभवणार, त्याच्यात काही ॲबनॉर्मल नाहीये किंवा रॉंग काहीच नाहीये त्याच्यात किंवा वाईट काही नाहीये. पण त्या भावनांवर जेव्हा आपण नियंत्रण करू शकत नाही तेव्हा त्याचं प्रदर्शन आपल्या वागणुकीतनं होतं आणि मग ते आपण म्हणतो की खूप राग येतो आणि रागाच्या भरात तोडफोड करतो किंवा उलट बोलतो किंवा आमचं ऐकतच नाही. अशा प्रकारचे पेरेंट्स आमच्याकडे अनेक येतात की माझा मुलगा हाताबाहेर चाललाय आणि तुम्ही जरा आता काहीतरी त्याला करा, औषध द्या पाहिजे तर. पण खरं सांगायचं तर त्या मुलाला जाणीवच नसते की मला काय भावना मला उद्भवत आहेत आणि त्यामुळे त्यांचं नियंत्रणच करू शकत नाहीत. पण मग हा राग सुद्धा अनुवंशिक असतो? राग अनुवंशिक, राग हा सगळ्यांनाच येतो, असा एकही व्यक्तीने ज्याला राग येत नाही. पण काही लोकांना खरंच खूप राग येतो आणि मग ते एकदम व्हायलंट होतात, शिव्या देतात. बरोबर, म्हणजे त्यांचं रागावरचं नियंत्रण नाहीये आणि ते राग येणं चुकीचं नाही, राग येणं चुकीचं नाही, करणं चुकीचं. बरं, म्हणजे आता समजा समाजात काही वाईट गोष्ट चालली आहे तर राग ही चांगली भावना आहे ऍक्च्युली बघायला गेलं तर. कारण मला जर रागच आला नाही तर मी त्याच्यावर काही चांगल्या म्हणजे आता समजा मी बघितलं कचरा टाकतंय कोणीतरी, याच्यावर तर मला काहीच वाटलं नाही, जाऊ दे, टाकू दे, तर मग ते म्हणजे मी त्याच्यावर प्रति काहीच पावलं उचलणार नाही. जर मी बघितलं आणि मला राग आला तर मी त्याचं योग्य चॅनलायझेशन कसं करू शकते, तर कॉर्पोरेटरला जाऊन भेटू शकते आणि कंप्लेंट नोंदवू शकते की इथे कचरा आहे, कचरा कुंडी ठेवण्याची प्रबंध करावा. पण तोच जर मी रागावरती नियंत्रण, माझ्याकडे ती स्किल नसेल तर मग मी काय करीन, ज्यांनी टाकलं त्याला फटका देईन किंवा आपण रस्त्यावरही बघतो की ट्रॅफिकमध्ये सुद्धा काही लोकांना इतका राग येतो, शिव्यागाळ होतात किंवा उठून मारामारी करायला लागतात. कारण का तर ह्याचं शिक्षणच नाही दिलं जात की भावना ह्या नॉर्मल आहेत, पण त्या भावना तीव्र होत आहेत त्या ओळखायच्या कशा, तर परत शरीरातनच. कुठलीही भावना जेव्हा तीव्र होते तेव्हा आपल्या छातीत धडधडतं, पोटात गोळा येतो, हो की नाही? राग आला तरी त्याच्या आधी आपल्याला हे जाणवतं. मुख्य म्हणजे मला इथे सांगायचं, राग वगैरे आल्यावरती इतके वाईट केमिकल्स ब्रेनमधून सिक्रेट होतात, न्यूरोट्रान्समिटर्स, की त्याचा सगळ्या शरीरांतर्गत सगळ्या संस्थांवर वाईट परिणाम आणि स्वतःला त्रास होतो, दुसऱ्यालाही त्रास होतो. धसकाच असतो की बापरे हा नवरा माझा कधी चिडेल, सांगता येत नाही, असं होऊ शकतं. तर ह्या भावनांबद्दल तुम्ही बोलत होतात की कसं शिक्षण देता तुम्ही, की आधी चित्र काढायला सांगता, मग तुम्ही वेगवेगळ्या सिच्युएशन्स देतात, मग घरात पॅरेंट्सनी पण अशा पद्धतीचं करायला हरकत नाही. हो, अगदीच. आणि भावनांबद्दल बोललं पाहिजे. म्हणजे जर मूल रडतंय तर त्याला रडू नको म्हणण्यापेक्षा जर असं म्हटलं की अरे असं तुला वाईट वाटतंय का, आपण बोलूया का, आधी पाणी देऊन त्याला शांत करणं हे महत्वाचं आहे. कारण जेव्हा आपलं आपण शिक्षण देतो त्यांना, नकळत आपण शिक्षण देतो, किंवा आई सुद्धा आपल्यालाही कधी कधी खूप राग आलेला असतो, असं आपण काय करतो, मग काहीतरी बोलतो आणि किंवा रूममध्ये जाऊन बंद करून बसतो थोडा वेळ. तसं न करता जर आईने सुद्धा ते एक्सप्रेस केलं की आता मला जरा राग येतोय, त्यामुळे मी आता थोडा वेळ बोलणार नाहीये तुझ्याशी, मला माझ्या रागाला शांत करू दे, मग मी येऊन तुझ्याशी बोलते. किती सोपा उपाय आहे, जमलं पाहिजे पण प्रत्येकाला आचरणात आणायला. बरोबर, म्हणजेच काय, आपण मुलाला शिकवतोय नकळतपणे की इमोशन्स आर ओके, भावना ह्या योग्य आहेत, पण त्या आणि भावना व्यक्त करण्याची सुद्धा एक पद्धत आहे. त्या जर योग्यपणे पद्धत केलं तर त्याचं नियंत्रण आपोआप होतं. म्हणजे डिप्रेशन सारखा वाईट आजार, त्याच्यापासून लांब राहण्यासाठी भावनांशी कसं नातं जोडलं पाहिजे. अगदीच. कारण उदासीनता म्हणजे काय, जेव्हा आपल्याला खूप जास्ती उदास वाटतं आणि काही कारण नसताना, म्हणजे सगळं चांगलं चाललंय पण तरी सुद्धा मला खूप उदास वाटतंय, खूप निराश वाटतंय, कुठल्याच गोष्टीत आनंद व्यक्त, म्हणजे ज्या गोष्टी मला आधी आवडायच्या त्याही मला आता त्याच्यात आनंद वाटत नाही. मग मेन उदासीनतामध्ये झोप लागत नाही, किंवा झोप लागली तरी लवकर जाग येते. म्हणजे मी जरी 6 वाजता उठत असेल तर मला 5 वाजताच जाग येते आणि दिवसभर मग काही करावंसं वाटत नाही, कोणामध्ये मिसळावंसं वाटत नाही, एनर्जी लेवल्स खूप लो होतात, म्हणजे मला काही करण्याची शक्ती नसते आणि मग विचारसुद्धा सगळे निगेटिव्ह.
म्हणजे माझ्या आयुष्यात पुढे काही चांगलं होणार नाही, मला कोणीच मदत करू शकणार नाही, मी या जीवनास योग्य नाही आहे, अशा प्रकारचे पण टोकाचे विचारही कधी कधी येतात आणि मग त्यातूनच आत्महत्येचे विचार असे येऊ शकतात आणि अनेक मुलांमध्ये येतात. म्हणजे आता आम्ही सिम्बायसिसमध्ये मुलांचं इमोशनल वेलबिंग स्क्रीनिंग करतो तेव्हा आम्हाला बऱ्याच मुलांमध्ये अशा प्रकारची लक्षणं दिसून येत आहेत. अरे बापरे, मग हे स्क्रीनिंग खूप इंटरेस्टिंग आहे. कुठल्या वयात करावं हे ऍक्च्युली शाळेमध्येही करू शकतो, म्हणजे सेकंडरी स्कूलमध्ये 8वी 9वी 10वीच्या मुलांमध्ये करू शकतो. आम्ही सध्या सिम्बायसिसला हे कॉलेजच्या मुलांमध्ये करतोय, म्हणजे जे अंडर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस करतायत त्या मुलांना. आपल्या मुलाला जर एकटे पण जाणवतोय असं वाटलं तर ते स्क्रीनिंग करून घेणं आवश्यक आहे. हो, अगदीच. पण डिप्रेशनला प्रिव्हेंट करू शकतो आपण. आता याबद्दल मी सांगेन की जे अनुवांशिक आहे कधी कधी त्याला प्रिव्हेंट करणं कठीण आहे, पण जर त्याबद्दलची माहिती त्या व्यक्तीला असेल आणि जर जे फॅक्टर्स मॉडिफायबल आहेत त्याच्यावर जर आपण काम केलं तर त्याचे चान्सेस होण्याचे कमी नक्कीच आपण करू शकतो. अगदी 100% नाहीच उद्भवणार याची गॅरंटी नाही देऊ शकत. म्हणजे जसं डायबिटीज आपण म्हणतो की अनुवांशिक आहे, की जरी मी लाईफस्टाईल केली तरी होऊ शकतं, तसंच मानसिक आजाराचं आहे. मानसिक आजार, आणि आम्ही नेहमीच जेव्हा पेरेंट्सना समजवत असतो मानसिक आजाराबद्दल तेव्हा मी नेहमी डायबिटीज आणि हाय ब्लड प्रेशरचं उदाहरण देते. आणि आणखीन काय करणार डिप्रेशन होण्याची? डिप्रेशन, लोनलीनेस सुद्धा वन ऑफ द रिझन म्हणालात तुम्ही. हो. त्यानंतर कॉन्फिडन्स जाणं हा एक आहे, घरातलं वातावरण आहे. अजून कुठल्या गोष्टींमुळे डिप्रेशन येऊ शकतं? एखाद्या जर लहान मूल लहान असतानाच जर त्याचं आई वडिलांपैकी एक जरी पेरेंट वारले लहान वयात, तर अशा मुलांनाही डिप्रेशन होण्याचं आम्ही प्रमाण सेपरेट झाले तरी होत असेल. मग किंवा कुठलीही ट्रॉमॅटिक इन्सिडेंट जर घडलं असेल, जसं मी म्हटलं की बुलिंग शाळेमध्ये झालं असेल किंवा खूप भयानक परिस्थितीतनं ते गेले असतील, जसे वॉर कंट्रीजमध्ये आपण बघतो की जिथे युद्ध कायमच चालू आहे, अशा व्यक्तींमध्ये डिप्रेशन होण्याचं कारण जास्त प्रिव्हेलन्स जास्ती असतो. जी अँझायटीचीच कारण आहे तीच पुढे जाऊन डिप्रेशन मध्ये जातात. आणि प्रिव्हेंटेबल तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे जर वातावरण छान ठेवलं, योग्य वेळी स्क्रीनिंग केलं, आणि मग त्याच्यावरती पण औषधं असतात का फक्त काउन्सिलिंग असतं? नाही, औषधं असतात ना, बऱ्याच प्रकारचे अँटी डिप्रेसंट्स अवेलेबल आहेत. आणि हा एक मोठा गैरसमज आहे समाजामध्ये की एकदा औषध चालू केलं मी आता तेच विचारणार होते की सतत, आणि हे विद्यार्थी आम्हाला खूप विचारतात की मॅडम एकदा चालू केलं की मला जन्मभर घ्यावं लागेल का? तर असं अजिबात नाही. आपण जसा कोर्स असतो अँटीबायोटिक्सचा, कसा आपण 5 दिवसांचा कोर्स देतो आणि सांगतो की अजिबात जरी बरं वाटलं तरी लगेच बंद नाही करायची, ती 5 दिवसाचा कोर्स. तसाच मानसिक आजाराचा कोर्स असतो. म्हणजे सर्वसाधारणपणे आम्ही म्हणतो की पहिला एपिसोड जर असेल उदासीनतेचा तर एक 6 महिने उपचार घ्यावे लागतात. याचं कारण का की 2-3 आठवड्यातच तुम्हाला बरं वाटायला लागतं औषधांनी, पण तो इफेक्ट राहावा आणि परत उद्भवू नये तो आजार, केमिकल्स पूर्ण सेटल व्हावी आणि परत तुम्हाला तो आजार उद्भवू नये, यासाठी आपण तो 6 महिन्याचा कोर्स. पुन्हा मग ते बंद करताना पुन्हा स्क्रीनिंग करतात का? हो, म्हणजे मानसोपचार तज्ञांकडे जाऊन त्यांच्या सल्ल्यानेच औषधं बंद करणं हे योग्य आहे. आणि मुख्य म्हणजे घेणं सुद्धा महत्वाचं आहे, कारण लोकांना म्हणजे दुसऱ्याच्या मुलगा घेतोय म्हणून आपल्या मुलाला तीच औषधं द्या हे असं काही करू नका. मानसिक आजारात असं आहे की जसं डायबिटीजला सर्वसाधारणपणे तीच औषधं असतात, पण मानसिक आजारात तसं नाहीये. प्रत्येकाचं वेगळं हार्मोन आहे, हजारो रसायन आहेत शरीरामध्ये, आणि प्रत्येक व्यक्तीच वेगळं आहे. आणि एवढा अभ्यास केल्यानंतर त्यांना ते देता येतात. त्यामुळे कुणाचं तरी बघून द्यायचं नाही, हे सगळ्यात महत्वाचं आहे. अजून काय सांगता येईल डिप्रेशन बद्दल? डिप्रेशन मध्ये सुद्धा जसं मी सांगितलं की ॲडॉलसंट डिप्रेशन म्हणजे जे पौगंड अवस्थेत डिप्रेशन होतं त्याची काही वेगळी लक्षणंही दिसतात. चिडचिडेपणा त्याचं एक मुख्य सिम्पटम असतं, लक्षण असतं की ज्याच्यात मूल उदास राहण्याच्या ऐवजी जास्ती चिडचिड करायला लागतं किंवा अँगर आउटबर्स्ट दिसतात. म्हणजे अशी अनेक उदाहरणं आहेत माझ्याकडे, जेव्हा आई वडील माझ्याकडे घेऊन आलेत मुलाला आणि सांगतात की हा मुलगा काहीच ऐकत नाही, घरात तोडफोड केली आहे त्यांनी आणि सतत रूममध्ये स्वतःला बंद करून TV किंवा गॅजेट्सवरतीच असतो. पण जेव्हा खोदून प्रश्न विचारले जातात तेव्हा तो मूल सांगतो की ॲक्च्युली मला कशातच चांगलं वाटत नाही, मला कोणाशी बोलावंसं वाटत नाही, मला स्वतःबद्दल एक न्यूनगंड निर्माण झालेला आहे,
मला असं वाटतं की मी फेल्युअर आहे, मी कशातच चांगलं करू शकणार नाही. आणि त्यामुळे मग आई वडील जेव्हा मला सारखे बोलावतात माझी चिडचिड होते आणि म्हणून मी अशा प्रकारचं वागतो. पण फोकस कशावर जातो की मूल वाईट वळणावर चाललं आहे किंवा ह्याला रागच भारी येतो आहे, की म्हणजे त्यांना उदासीनता हे जाणवत नाही, पण बोलल्यावर मुलाशी जाणवतं की उगम तिथपासून झालेलं आहे आणि मग आता त्याचं वाढतं प्रमाण असल्यामुळे त्याचं चिडचिडेपणात आपल्याला त्याची लक्षणं दिसून येतात. इव्हन नातेसंबंध चांगले नसतील तर नवऱ्याला किंवा बायकोला सुद्धा डिप्रेशन येऊ शकतं. अगदीच नातेसंबंधातल्या ताण हा खूप महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे आजकाल तरुण पिढीत जर तुम्ही मला विचाराल 5 प्रमुख काय प्रॉब्लेम्स आहेत, तर अकॅडमिक म्हणजे शैक्षणिक ताण, नातेसंबंधातनं उद्भवणारा ताण, सोशल मीडियातनं उद्भवणारा ताण, इंस्टाग्राम मेन. जर तुम्ही तरुण बोलायचंच आहे इंस्टाग्रामवरती, हे आपलं याचं झालं डिप्रेशन की आधी आपण सोशल मीडियाकडे वळूया. डिप्रेशनमध्ये हे एक कारण आहे. अजून डिप्रेशनमध्ये आणि डिप्रेशनमुळे येणाऱ्या आत्महत्या आणि युवकांमध्ये आत्महत्येचं प्रमाण इंडियामध्ये सगळ्यात जास्ती आहे. मोबाईल दिला नाही म्हणून 7वीतली मुलगी आत्महत्या करते किंवा 4थीतल्या मुलांनी परवा काहीतरी रिझल्ट अशा पेपरमध्ये न्यूज आली, रिझल्ट चांगला लागणार नाही म्हणून आधीच आत्महत्या केली. मग त्यांचं स्क्रीनिंग व्हायला हवं, कारण आपण जे न्यूजपेपरमध्ये वाचतो ते तत्पुरतं त्या क्षणाला काय झालं हेच फक्त पेपर, आणि त्यामुळे कदाचित आपली गैरसमजुती होतात. पण मग मुलांना मेंटली स्ट्रॉंग करण्यासाठी बालवाडीपासूनच काही आपल्याला काही असा करायला पाहिजे, देता येईल का? अगदीच. म्हणजे हा विषय मला असं वाटतं की आता आम्ही सिम्बायसिसला 13 तासाचा एक कोर्स तयार केलेला आहे इमोशनल वेलबिंगचा, ज्याच्यामध्ये आम्ही सेल्फ अवेअरनेस कसा वाढवायचा, याच्यापासून स्ट्रेस मॅनेजमेंट, त्याच्यानंतर रिलेशनशिप्स म्हणजे नातेसंबंध आपण सुदृढ कसे बनवायचे, त्याच्यानंतर सेक्शुअल हेल्थ याच्यावरही, कारण आजकाल जेंडर आणि सेक्शुअलिटी हा सुद्धा एक विषय आहे ज्याच्यातनं मानसिक आजार उद्भवू शकतात, कारण हे समाजात त्याच्याबद्दल गैरसमजुती भरपूर आहेत. बरोबर आहे. मग सुइसाइड प्रिव्हेन्शन हा एक टॉपिक आहे, आत्महत्या प्रतिबंधन. मग आपण त्यांना असं काही टिप्स देऊ शकतो का की आपलं मूल किंवा आपले विद्यार्थी, आता शिक्षक किती बघतायत व्हिडिओ माहित नाही, पण जे पालक बघतायत किंवा आजी आजोबा बघतायत त्यांना आपल्याला असा काही फॉर्म्युला देता येईल की तुमच्या मुलाला पहिलीत असल्यापासून फॉर एक्झाम्पल मी सांगेन की ग्रुप गेम्समध्ये घाला, म्हणजे एक स्पोर्ट्समन स्पिरिट, कारण मी फिटनेस इंडस्ट्रीतली आहे, पण तुम्हाला सायकोलॉजिकली असे काही टिप्स देता येतील का आता की लोकांना उपयोगी पडतील की मुलांनी त्या केल्या पाहिजे रोजच्या याच्यामध्ये सिलेबस सारख्या? म्हणजे एक तर की अवेअरनेस, म्हणजे असं पुस्तक वाचून मानसिक आरोग्य नाही निर्माण होऊ शकत. ऑफकोर्स पुस्तक वाचून तुम्हाला कॉग्निटिव्हली त्याची जाण निर्माण होऊ शकते, पण त्याच्यावर जोपर्यंत तुम्ही ते अनुभवत नाही, त्यामुळे घराचं वातावरण छान ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. घरात खेळीमेळीचं वातावरण ठेवा, हसरं वातावरण, कम्युनिकेशन म्हणजे मुलांशी संभाषण, संवाद साधणं फार गरजेचं आहे. मुलांना वेळ द्यायला पाहिजे, संवाद साधला पाहिजे, त्यांच्याशी खेळलं पाहिजे. त्यात लहान मुलांना खेळ हा अतिशय चांगलं माध्यम आहे. तुम्ही एक्सरसाइज फिटनेसचं म्हणालात, एक्सरसाइज आणि मानसिक आरोग्य याचा खूप गहिरा संबंध आहे, कारण एक्सरसाइज केल्यामुळे पॉझिटिव्ह रसायनं निर्माण होतात, एंडॉर्फिन्स रिलीज होतात. त्यामुळे छान आम्ही एक थेरपी म्हणून ऍक्च्युली प्रिस्क्राईब करतो एक्सरसाइज. मी लिहून देते की 30 मिनिटाचा तरी एक्सरसाइज केला पाहिजे. किंवा झोपेचं नियंत्रण, म्हणजे उदासीनतेचं एक अजून एक कारण म्हणजे आजकालची मुलं झोपत नाहीत. झोप हा फार मोठा विषय आहे. आणि असं मुलांना बरंच वाटतं की मी गुबड आहे, म्हणजे मी रात्री अभ्यास करणार आणि मी दिवसभर झोपणार. पण मनुष्य हे नॉक्टर्नल नाहीत. बॉडीचं डिझायनिंग तसं नाहीये, आपलं मेंदूचं तसं डिझायनिंग नाही. रात्रीची 8 तासाची झोप ही किती महत्वाची आहे मानसिक आरोग्यासाठी, हे आम्ही दर आमच्या सेशनमध्ये मुलांना अगदी ठामपणे. आजच माझ्याकडे एक विद्यार्थी आली, अतिशय छान गोष्ट आहे ही. ती आली माझ्याकडे की मॅडम मला असं वाटतं की मला ADHD आहे, मला अँझायटी आहे, मला डिप्रेशन आहे, तर मला प्लीज सांगा मला काय आहे नक्की. मग आधी मी तिचं सगळं ऐकून घेतलं, मग तिचं मी शेड्यूल जस्ट विचारलं. तर ही मुलगी खूप हुशार, म्हणजे अतिशय हुशार मुलगी आहे, पण रात्रीची झोपत नाही. मी 3च्या आधी ती कधी मुलगी झोपलेली नाही, पहाटे 3च्या आधी. अरे बापरे. आणि मग ती म्हणते नाही पण माझी 7-8 तास नंतर मी झोपते, आणि मग दिवसभर मी म्हटलं मला तुझा मोबाईल फोन बघायचा आहे.
तर सेटिंग्सवर गेले तर इंस्टाग्रामचं प्रमाण 6 ते 7 तास दिवसाचं कमीत कमी. बापरे. मग मी तिला फक्त एवढंच सुचवलं, म्हटलं आपण 2च गोष्टी करूया. एक, तुझं इंस्टाग्रामचं प्रमाण कमी करायचं आणि आपण रात्री झोपायचं. आणि मी तिला सगळं ते सायंटिफिक हे पद्धतीने समजून सांगितलं की का रात्रीची झोप, कारण ती हुशार मुलगी होती, ती असंच माझं ऐकणार नव्हती. त्यामुळे मी तिला अक्षरशः डायग्राम ड्रॉ करून शिकवलं की कुठले रसायनं निर्माण होतात मेंदूत. मेलाटोनिन नावाचं सूर्यास्त झाल्यावर एक मेंदूत रसायन निर्माण होतं, ज्यांनी मग आपल्याला झोप लागायला मदत होते. ते दिवसा निर्माण होत नाही. आणि सूर्यप्रकाश हा मेंदूला उत्साह निर्माण करतो. मग आज ती माझ्याकडे मुलगी आली आणि म्हणाली, मॅडम मी या 2च गोष्टी केल्या आणि खरंच मला खूप फरक जाणवतोय. ना मला चिंता वाटते, ना मला उदास वाटतंय. मी 8 तास रोज झोपतेय आणि मी इंस्टाग्राम तिने दाखवलं मला, म्हणजे मी पूर्ण बंद केलंय आणि मला खरंच माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये राहून मला आता छान वाटतंय. हे सोशल मीडियाचे किती वाईट परिणाम होत आहेत, आपण त्याच्याकडेच वळूया आता. कारण आपल्याला त्यांनी दिलाय फॉर्म्युला की पहिलं म्हणजे मूल व्यायाम करताना बघा, घरातलं वातावरण छान ठेवा, त्यांच्यासमोर भांडणं करू नका, आणि झोप त्यांची छान व्हायला पाहिजे. कुठेतरी स्तोत्र वगैरे म्हटलं तरी त्यांना एक शांत वाटू शकेल. असं छान पद्धतीने मुलांना असं आपल्या हातात आलेली जी देणगी आहे त्याचं छान जोपासना करूया. म्हणजे या मानसिक आजारांकडे आणि डिप्रेशनकडे ती वळलीच नाहीत पाहिजेत. हट्टी होत नाही येत ना हे बघायला पाहिजे. किंवा भावनांचा तुम्ही खूप छान सांगितलं मगाशी जो आहे की भावनांशी त्यांची मैत्री करून द्या. या छोट्या छोट्या गोष्टींच्या खूप छान टिप्स मिळाल्यात. सोशल मीडियाचा मात्र प्रॉब्लेम घरोघरी आहे आणि मला माहिती आहे तुम्ही त्रस्त आहात, कारण तुमच्या मुलांना तुम्ही कंट्रोल करू शकत नाही. त्याचं खरं कारण तुम्ही सुद्धा कदाचित त्यातला ॲडिक्ट झालेला आहात. तर त्याच्या विषयी आपण बोलूया. सोशल मीडिया आणि मोबाईल फोन हे आता घराघरांमध्ये प्रत्येक आजी आजोबांपासून नातवंडांपर्यंत सगळ्यांकडे किंवा कामवाल्या बाईकडे सुद्धा आहे. आणि प्रत्येक जण, म्हणजे मी लिफ्टमधनं जाताना जरी बघितलं तरी प्रत्येक जण आपापल्या फोनवर असतं, कोणी एकमेकांकडे बघतही नाही किंवा विषयही करत नाही. तर इतकं त्याचं जाळं म्हणजे पसरलेलं आहे आणि इतका प्रभाव आपल्यावर त्याचा आहे. तर का बरं हे होतंय, तर आपण जेव्हा फोन वापरतो तेव्हा मेंदूत तोच रसायन निर्माण होतं जे आपण दारू प्यायल्यावर होतं किंवा सिगरेट फुंकल्यावर होतं. आणि त्याच प्रमाणात ते निर्माण होतंय. कारण जेव्हा आपण स्क्रीन स्क्रोल करतो ते एक स्टिम्युलेशन आहे आपल्या ब्रेनसाठी, आणि ते डोपामिन नावाचं रसायन आपल्या मेंदूत निर्माण करून ते सांगते, वा छान वाटतंय मला, हां काहीतरी उत्तेजना मिळते मला ह्याच्यातनं. आणि त्यामुळे ते रसायन आपल्याला सांगतंय की हां हेच नोटिफिकेशन आलं की बघ कोणाचा मेसेज आलाय, त्यामुळे सारखं स्क्रोल करायला लावतंय. ते रसायन आपल्याला तसं करायला लावतंय आणि आपण त्या जाळ्यात फेकले जातोय, कारण हे ॲक्सेप्टेबल आहे. दारू एखाद वेळेस आपल्याला ॲक्सेप्टेबल नाही, किंवा सिगरेट फुंकणं ॲक्सेप्टेबल नाही, किंवा अजून कुठल्याही प्रकारचं व्यसन ॲक्सेप्टेबल नाही समाजात. पण मोबाईल हा ॲक्सेप्टेबल आहे. मोबाईल वापरताना कोणीच म्हणणार नाही अरे बापरे तू व्यसन करतोयस. म्हणजे दारूचे आणि सिगरेटचे मेंदूवरचे दुष्परिणाम जे होतात ते सोशल मीडियाचे आणि फोन स्क्रोल करण्याचे होत आहेत. हे म्हणून ॲडिक्शन म्हणतात अगदी. आणि संशोधनामध्ये असं दिसून आलंय की सगळ्या सोशल मीडियांपैकी इंस्टाग्राम हा सगळ्यात जास्ती ॲडिक्शन पोटेन्शियल आहे त्याच्यामध्ये. का तर जे हे इंस्टाग्रामवर जे छोटे छोटे रील्स असतात, हे आता तुम्ही बघाल, आता मुलांची अटेन्शन स्पॅन इतका कमी झालेला आहे की जितकं कमी रील तितकं ते जास्ती बघण्याचे चान्सेस. हो, तर ते रील्स असल्यामुळे इंस्टाग्राम हे जास्ती ॲडिक्टिव्ह आहे ॲज कम्पेअर्ड टू फेसबुक किंवा व्हॉट्सॲप. त्यामुळे आणि या तरुण पिढीमध्ये इंस्टाग्राम इज अ क्रेज. त्यामुळे ह्याचं प्रमाण इतकं, म्हणजे आता तर असं झालं की कुठलाही विद्यार्थी जेव्हा माझ्याकडे येतो मी बाकी काही विचारत नाही. मी पहिलं त्यांना सांगते मला मोबाईल फोन दाखवा, त्याच्यावरच्या सेटिंग्सवर जाते आणि त्यांचा ॲव्हरेज डिजिटल टाईम काय आहे हे पहिलं मी बघते. कारण त्या मुलांना जाणीवही नसते की ते किती तास त्या मोबाईलवर आहेत. जेव्हा मी त्यांना विचारते की किती तास बाबा तू घालवतोयस मोबाईलवर, हां असेल कदाचित 1-2 तास. पण मी म्हणते बरं 1-2 तास मी बघितला तर चालेल का तुझा मोबाईल फोन? म्हणते हो हो बघा ना. मग बघितल्यावर असं जाणवतं की 6-7-8 12-12 तास सुद्धा ही मुलं गेमिंग करतायत, किंवा मग यूट्यूब बघतायत, किंवा इंस्टाग्रामवर आहेत, किंवा मग नेटफ्लिक्स बिंज वॉचिंग. जे अगेन करोनाच्या काळात आपण बघितलं की घराघरांमध्ये मोठे असू देत किंवा छोटे असू देत अख्खीच्या अख्खी सिरीज एका याच्यात बघून टाकायची. पण त्यामुळे जे झालेले परिणाम आपल्या मेंदूवर आहेत हे कोणालाच जाणवलेले नाहीयेत. आणि करोना संपला पण ही सवय गेलेली नाही.
बरोबर आहे. आणि ह्याचे दुष्परिणाम अनेक आहेत. म्हणजे अटेन्शन स्पॅनवर तर आहेच, मेमरीवर आहे, म्हणजे लक्षात राहत नाही मुलांच्या आजकाल गोष्टी. त्याच्यानंतर नातेसंबंधांमध्ये चिडचिड लवकर होते मुलांची. म्हणून मग असे जे पेपरमध्ये आपण वाचतो की मोबाईल दिला नाही त्यामुळे घर सोडून गेला किंवा घरात तोडफोड केली, कारण पेशन्सच राहिलेला नाही आहे. फ्रस्ट्रेशन टॉलरन्स कमी झालेलं आहे. मुलं पण ब्लिंकिट, स्विगी, इन्स्टंटचा जमाना आलाय. थांबण्याची प्रवृत्ती कमी झाली आहे, पेशन्स कमी झालेलं आहे मुलांमध्ये. त्यामुळे उदासीनताचंही प्रमाण वाढलंय, चिंतेचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे सोशल मीडियाचे दुष्परिणाम या व्यसना प्रचंड आहेत. पण मग सोडण्यासाठी उपाय काय, का स्वतःच ठरवायचं? आणि ते तर मग 18व्या वर्षानंतर ती म्हणजे सेल्फ रिलायन्स हे आपण मुलांमध्ये डेव्हलप करू शकतो. पण लहान मुलांमध्ये घरातल्या वातावरणाचा खूप मोठा हातभार आहे त्याच्यात. त्यामुळे आई वडिलांनी हे जाणीवपूर्वक स्वतः आपण काय करतोय त्याचं अनुकरण मुलं करत असतात. मुलं कोणाकडनं शिकतात? दे आर द रोल मॉडेल्स. त्यामुळे स्वतः मोबाईल कमीत कमी वापर करावा. ॲटलिस्ट जेव्हा फॅमिली टाईम आहे तेव्हा तरी मोबाईलला लांब ठेवावं. एक नियम घरात करावा की बेडरूममध्ये मोबाईल फोन ठेवायचा नाही. म्हणजे आपण जिथे झोपायला जातो तिथे हे मोबाईल फोन नको. किंवा सगळ्यांनी एक नियम करायचा की सकाळी पहिला तास मोबाईलला हात लावायचा नाही. आणि जे मुलांवरती काही आणखी नियम आपल्याला लावावे लागतील, जसे की ते कुठलं काय बघतायत मोबाईलवर. कारण सायबर सिक्युरिटी हा एक मोठा विषय आहे. आणि सायबर बुलिंग आणि त्याच्यातनं होणारे मग परत मानसिक त्रास हा एक वेगळाच विषय आहे. मुलांना जपलं पाहिजे. त्यामुळे ते थोडंसं मॉनिटरिंग पेरेंट्सनी असणं फार, पेरेंटल कंट्रोल असतो आणि त्या सेटिंग्सवरती. पॅरेंटिंग बद्दल आपण नंतर पुन्हा एकदा बोलूया, कारण हे अतिशय आवश्यक आहे. अगदीच. अजून मला म्हणजे डिप्रेशनच्या ट्रीटमेंटमध्ये तुम्ही मग मोबाईल पासूनच ॲब्स्टिनन्स वगैरे नाही, म्हणजे आता डिपेंड्स. डिप्रेशन हे काय कारणांमुळे त्या मुलामध्ये होत आहे त्याच्यावर आपण काम करतो. म्हणजे एखाद्याचं जर घरामध्ये इश्यूज असतील तर आम्ही त्या मुलाला सुचवतो की तुझ्या आईवडिलांशी बोललं तर चालेल का. तर बहुतेक मुलं म्हणतात की नाही, आमच्या आईवडिलांना काही झालं तरी सांगायचं नाही. पण मग आम्ही त्यांना हळूहळू समजून सांगतो की जोपर्यंत आपण घरातली परिस्थिती सुधारणार नाही तोपर्यंत मी नुसतं औषधं देऊन तुझं डिप्रेशन पूर्णपणे उठणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांवरती काम करणं आवश्यक आहे. मग 3-4 सेशन झाल्यावर मुलं तयारही होतात. मग त्यांना जेव्हा विश्वास होतो की हां, या डॉक्टर मला समजून घेत आहेत आणि असंच काही सांगणार नाहीत, त्यांनाही समजून घेतील आणि त्यांच्या परीने तुम्हाला त्यांच्यात स्वतःबद्दलचा विश्वास निर्माण. पहिली पायरी मानसिक आरोग्य तरुण पिढीसाठी ही सेफ्टी अँड ट्रस्ट, 2 पिलर्स फॉर मेंटल हेल्थ इंटरव्हेन्शन. जर त्या मुलाला सुरक्षित वाटलं आणि त्यांना वाटलं की या व्यक्तीवर मी विश्वास ठेवू शकतो तर अर्ध बॅटल इज वन. व्हेरी गुड. त्याच्यानंतर काम सोपं आहे खरं म्हटलं तर, कारण ट्रीटमेंट फार मोजक्याच आहेत मानसिक आरोग्यात. डिप्रेशनची जी औषधं आहेत ती मोजकीच आहेत. समुपदेशनच्या पद्धती ठराविकच आहेत. पण त्यात सुद्धा मुलांमध्ये विशिष्ट पद्धतीने आम्ही आर्टचा खूप चांगला वापर करून घेतो. इनफॅक्ट सिम्बायसिसला आम्ही एक माइंड स्टुडिओ, जसं तुम्ही जिम म्हणताय तसं आम्ही एक माइंड स्टुडिओ क्रिएट केलंय. प्रतिबंधक उपचार डिप्रेशनसाठी. त्याच्यात काय काय आहे? त्याच्यामध्ये असे आम्ही गेम्स ठेवलेत, बोर्ड गेम्स. म्हणजे पूर्वीची पद्धत बघा ना किती छान होती. सुट्ट्या लागल्या की मुलं खेळायला जायची, किंवा चेस, कॅरम, लुडो, सापशिडी ही खेळ खेळायचे. त्याच्यातनं टीम स्पिरिट निर्माण होतं. व्यापार असायचा. तर हे सगळे खेळ आम्ही तिथे ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर एक आर्ट कॉर्नर क्रिएट केलाय, मंडाला आर्ट. त्याच्यानंतर एक्सप्रेसिव्ह आर्ट, म्हणजे नुसते पेपरचे शीट्स ठेवले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स ठेवले आहेत आणि मुलं येऊन छान रंगवत बसतात. त्याच्यानंतर एक बुद्धाची मूर्ती ठेवली आहे आणि त्याच्या मागे एक फाउंटन, म्हणजे पीसफुल एन्व्हायरमेंट, मुलांना शांत वाटावं. मंडाला आर्टमध्ये काय येतं? मंडाला आर्ट म्हणजे एकदम, तुम्ही जर मंडालाची काही पुस्तकं बघितली असतील तर फार कोरीव अशी नक्षीदार चित्र असतात त्याच्यात, आणि ती रंगवणं म्हणजे तुमचा पूर्ण फोकस, तुम्ही सगळं तुमचं अटेन्शन त्या चित्रावर आणता. त्यामुळे ज्या काही चिंता आहेत तुमच्या त्याच्यापासून तुम्ही तात्पुरते का होईना
डिटॅच होता. दिस इज अ सॉर्ट ऑफ मेडिटेशन. इट इज अ मेडिटेशन, इट इज थेरपी, इट इज माइंडफुलनेस. मला माइंडफुलनेस, मेडिटेशन आणि प्राणायाम याबद्दल सुद्धा थोडं सांगा. ओके, सो मेडिटेशन इज अ टाईप ऑफ माइंडफुलनेस. माइंडफुलनेस म्हणजे काय की आत्ता आणि बिईंग हिअर अँड नाव, म्हणजे मी प्रेझेंटमध्ये राहणं, क्षणस्थ राहणं आणि इन्व्हॉल्विंग ऑल माय सेन्सेस. म्हणजे मी ब्रश करताना सुद्धा माइंडफुल कशी होऊ शकते, तर माझ्या ब्रशकडे मी बघू शकते, त्या टूथपेस्टचा स्वाद मी घेऊ शकते, त्याचा वास घेऊ शकते, त्या ब्रिसल्स, त्या टूथब्रशचे ब्रिसल्स आहेत ते माझ्या दातांवरती त्याचं किती प्रेशर पडतंय ह्याची जाणीव ठेवणं म्हणजे माइंडफुलनेस. माइंडफुलनेस म्हणजे माझ्या विचारांकडे माझं लक्ष असणं, माझ्या भावनांकडे माझं लक्ष असणं, माझ्या वागणुकीकडे बघणं स्वतःच, एक इंटरेस्टेड ऑब्झर्वर बनून मी स्वतःकडे बघणं, यालाही माइंडफुलनेस म्हणतो. कारण आपण जनरली आपण फोकस्ड असतो दुसरे काय करतायत, दुसरे काय बोलतायत त्याच्यावर. पण माइंडफुलनेस म्हणजे आपण स्वतःकडे लक्ष केंद्रित करून प्रेझेंट मोमेंटला लक्ष केंद्रित करणं. म्हणजे आता बरीच मुलं मला सांगतात की मॅडम मला ओव्हर थिंकिंग, म्हणजे सारखे सतत मागे काय झालं याच्याबद्दल विचार येतात, नाही तर पुढे काय होणार याची चिंता वाटते. तर माइंडफुलनेस ह्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर हे कसं करायचं, तर जेव्हा आपले मन इथे तिथे धावत असतं तेव्हा त्या विचारांकडे पाहायचं, त्यांना दाबायचं नाही. कारण जितकं तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करणार ते आणखीन उद्भवणार. तर तुमच्या विचारांकडे तुम्ही बघा आणि जस्ट आस्क युअर सेल्फ की हे विचार मला आत्ता मदत करतायत का, या आत्ता मी समजा काम करत असेल तर हे विचार मला आत्ता मदत करत आहेत का, तर नाही, मग लेट गो. मग जस्ट ब्रिंग युअर अटेन्शन बॅक टू द व्हॉट युअर डुईंग. दॅट इज माइंडफुलनेस. म्हणजे असं काही मला वेगळं बसण्याची गरज नाही आहे किंवा काही जप करण्याची गरज नाही आहे. मेडिटेशन इज टाईप ऑफ माइंडफुलनेस, ज्याच्यामध्ये मी ठरवते की मला ओमकार हे करायचं आहे आणि मग मी मेडिटेट करते. किंवा काही लोक श्रीराम श्रीराम म्हणजे जे काही जप करतायत, वेगवेगळ्या प्रकारे मेडिटेशन तुम्ही करू शकता. त्याच्यातही काही लेवल्स आहेत मेडिटेशनमध्ये. मेडिटेशन इज नॉट इझी. बरेच लोक म्हणतात मी मेडिटेशन करून होत नाही ते व्हायला. म्हणजे 1 मिनिट सुद्धा मेडिटेशन करणं खरं खूप अवघड आहे. जेव्हा आपण स्थिर मन ठेवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा जितकं आपण स्थिर मन ठेवण्याचा प्रयत्न करतो तितके जास्ती विचार येतात. त्यामुळे मेडिटेशन माइंडफुलनेस सोपं आहे. माइंडफुलनेस तुम्ही कुठल्याही कृतीत करू शकता आणि त्याच्यासाठी वेगळा वेळ काढायची गरज नाही. प्रत्येक काम करताना तुम्ही जर माइंडफुली ते केलं तर आपोआप तुमचं फोकस वाढतो, तुमचं चिंतेचं प्रमाण कमी होतं, तुम्हाला उदासीनता होण्याचे चान्सेस कमी होतात. हे संशोधनाद्वारे, मी म्हणते म्हणून नाही, तर बराच रिसर्च याच्यावर झालेला आहे आणि ह्याच्यातनं सिद्ध झालेलं आहे की माइंडफुलनेसमुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला छान रीतीने करता येतात, याच्यातून लवकर बाहेर पडता येतात. आणि प्राणायामाचे पण खूप छान प्राणायाम, कारण श्वास हा फार महत्त्वाचा आहे मानसिक आरोग्यामध्ये. जेव्हा एखाद्या व्यक्तीला चिंता किंवा टेन्शन येतं तेव्हा आपोआप आपला श्वासोश्वास फास्ट होतो, हो की नाही, हे ऑब्झर्व केलं असेल तुम्ही. तर प्राणायाम म्हणजे काय, तर श्वासावर नियंत्रण. तुम्ही श्वासाला ऑब्झर्व करताय आणि मग त्याच्यावरती नियंत्रण आणताय म्हणजेच प्राणायाम. त्यामुळे ब्रीदिंग एक्सरसाइजेस, आणि कधी कधी तरुण पिढीला हे योगा वगैरे सांगितलं की त्यांना आम्हाला योगा बिगा काही करायचं नाही, मग आम्ही ब्रीदिंग एक्सरसाइज म्हणतो किंवा जस्ट ब्रीथ अशी एक ॲक्टिव्हिटी आम्ही राबवतो की 5 मिनटं वर्ग चालू करायच्या आधी टीचरनी फक्त मुलांना ब्रीदिंगवर फोकस करा. ही टीचर पण करतात आणि विद्यार्थी पण करतात. त्यामुळे काय होतं की आपोआप त्यांचा फोकस येतो आणि मग पुढचा तास छान जातो. प्रत्येक शब्द अगदी लिहून घेण्यासारखं आहे. किती छान सांगता तुम्ही. माइंडफुलनेसचं तर खूप सुंदर एक्सप्लेन केलंय. माइंडफुलनेस फर्स्ट स्टेप ऑफ द मेडिटेशन. मेडिटेशन शिकून घेऊन त्याच्यात गेलं तर फारच उत्तम. आणि श्वासावर कंट्रोल करायला टीचर्सनी सुद्धा प्रत्येक तासाच्या आधी लक्ष दिलं पाहिजे. मला वाटतं आपण बऱ्यापैकी सगळं कव्हर केलंय, पण मला एक विचारायचं होतं, सायकोमेट्री टेस्ट. या सायकोमेट्री टेस्ट बद्दल लोकांच्या मनात फोबिया असतो की एखाद्याला सांगितलं तू तुझी सायकोमेट्री टेस्ट करून घे तर त्यांना असं वाटतं की मला वेडं ठरवण्यासाठी वगैरे हे सांगतायत की काय. स्पेशली डिप्रेशनमध्ये जाणाऱ्या व्यक्तीला सांगितलं किंवा काही कारणांनी सांगतात की बऱ्याच वेळा असंही असतं की कुठल्या तरी ठिकाणी ऍडमिशन घेताना सुद्धा सायकोमेट्री. तर ते काय असतं ते आपण सांगा लोकांना. हो, सायकोमेट्रिक टेस्ट या अनेक प्रकारच्या असतात. पहिलं तर काही टेस्ट असतात ज्या मानसिक आजार निदान करण्यासाठी मदत करतात.
काही टेस्ट असतात ज्या बुद्धांक फाइंड आउट करण्यासाठी किंवा दुसऱ्या न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्सचं निदान करण्यासाठी, जसं ADHD आहे किंवा ऑटिझम आहे, स्वमग्नता, लर्निंग डिसेबिलिटी, यासाठी पण सायकोमेट्रिक टेस्ट असतात. किंवा करिअर काउन्सिलिंगसाठी सुद्धा आपण सायकोमेट्रिक टेस्ट तिकडे कल आहे की नाही. बरोबर, म्हणजे ऍप्टिट्यूड टेस्ट असते त्याच्यात, दोन व्यक्तींचं जमणार असेल किंवा नसेल जमणार तरी सायकोमेट्रिक. बरोबर, म्हणजे पर्सनॅलिटी असेसमेंट तो सुद्धा सायकोमेट्रिक. त्यामुळे सायकोमेट्रिक टूल्स हा खूप ब्रॉड विषय झाला. त्याच्यात अनेक प्रकारचे टेस्ट असतात. आणि पहिलं म्हणजे कुठलाही मानसिक आजार म्हणजे व्यक्ती वेडा आहे ही मोठी गैरसमज आहे. जसा शारीरिक आजार होऊ शकतो कुठल्याही व्यक्तीला, तसाच मानसिक आजार मनुष्य म्हटलं की शरीर आलं मन आलं. जसा शरीराचा आजार तसाच मनाचा आजारही होऊ शकतो. त्यामुळे आपण जर हे नॉर्मलाइज केलं आपल्या संवादामधून, तर लोकांमध्ये याच्याबद्दलची भीती किंवा याच्याबद्दलचे गैरसमज दूर होतील असं माझा ठाम विश्वास आहे. आणि हे आम्ही सिम्बायोसिसमध्ये खरंच आम्हाला जाणवलंय. जितकं आम्ही ह्याच्याबद्दल बोलतो आणि हे वी मेक दिस अ पार्ट ऑफ एव्हरीडे कॉन्व्हर्सेशन, तर मुलांनाही आता त्याच्याबद्दल काही गैर वाटत नाही. किंवा फॅकल्टी टीचर्समध्ये सुद्धा पूर्वी होतं की त्या आम्हाला, मी वर्कशॉप जेव्हा घ्यायचे तेव्हा म्हणायच्या की मॅडम तुम्हाला नाही का वाटत हे हल्ली मुलं सोंग करतायत मानसिक आजाराचं, हे खूपच फॅड नवीन निर्माण झालंय. आपल्या वेळेस कुठे होतं म्हटलं, आपल्या वेळेस कारण जागरूकता नव्हती. लोक मचा मानसिक आजारातलं म सुद्धा बोलायला घाबरायचे. सायकॅट्रिककडे जायचं आता अजूनही टॅबू आहे त्याच्यासाठी की लोकांना नाही जात आणि त्यामुळे आजार बळावतो. तर आता त्यांना मॅडमनी निरोप दिला की हा काही लाजण्याची कारण नाही. जसं शरीराला तुम्हाला शुगर आहे का हे टेस्ट करता डायबेटीसच्या बाबतीमध्ये, तसंच आपल्याला काही मनाला प्रॉब्लेम नाहीये ना. कारण भरपूर केमिकल्स आहेत शरीरामध्ये, ब्रेनमध्ये, आणि त्या भावनांवरती अवलंबून आहेत. आणि भावनांचं नियंत्रण केलं आणि त्यांचं काउन्सिलिंग घेतलं, उपचार घेतले, तरच त्या केमिकल्सचा व्यापार छान चालणार आहे. अगदी छान सांगितलं. त्यामुळे खूप छान माहिती आहे ही, अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितली आहे. आणि तुमच्या ह्याचा मला झालेलं प्रबोधन पुन्हा मी एकदा तुम्हा सगळ्यांसाठी रिपीट करते की घरातलं वातावरण लहानपणापासून छान ठेवा. घरात खेळीमेळीचं वातावरण असू दे. भावनांची ओळख मुलांना करून द्या. त्या भावनांना नियंत्रण किंवा चॅनलाइज कसं करायचं हे समजावून सांगा. तो फारच तुम्ही आजच्यामधून अगदी टेक अवे मेसेज आहे. म्हणजे मुलांना पहिल्यापासून स्वतःच्या भावनांवरती नियंत्रण ठेवता येईल आणि त्यांना एकटं पडून देऊ नका. आणि जर असं आढळलं की काही वेडंवाकडं मुलांच्यात आढळतंय किंवा अगदी आपण मुलांपुरतंच बोलतोय असं नाही, आपल्या जोडीदारामध्ये किंवा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये आढळतंय, तर त्यांना सायकॉलॉजिस्टकडे घेऊन जा. सायकॉलॉजिस्टकडे जायचं म्हणजे काही तो वेडा आहे म्हणून असा शिक्का मारला जात नाही. त्या दृष्टीने सायकोमेट्रिक टेस्ट करून तुमच्या कुठल्या केमिकल्समध्ये प्रॉब्लेम आहे हे ते शोधून काढतात आणि त्या दृष्टीने औषधं देतात. मुख्य म्हणजे ही औषधं आयुष्यभर घ्यायच्यात असंही नाही. यापेक्षा काही वेगळं राहिलंय माझ्याकडून सांगण्याचं? तुम्ही अगदी छान समराइज केलं. खूपच छान झाला सेशन. प्रेक्षकांना काही निरोप द्यायचा आहे तुम्हाला? प्रेक्षकांना मला हेच सांगायचं आहे की जसं शारीरिक आरोग्य आहे तसंच मानसिक आरोग्यही खूप महत्त्वाचं आहे. इनफॅक्ट मी म्हणेन मानसिक आरोग्यामुळेच आपलं शारीरिक आरोग्यही चांगलं राहू शकतं. कारण मनात जर चांगली स्ट्रॉंग जिद्द असेल की मला काहीतरी आयुष्यात छान करायचं आहे, तरच आपण ती पावलं घेतो ते अचीव करण्यासाठी. त्यामुळे मानसिक आरोग्याकडे प्रत्येकाने लक्ष द्यावं, त्याची काळजी घ्यावी. आणि जर काही आपल्याला प्रॉब्लेम असेल तर आमच्यासारखे मानसोपचार तज्ज्ञ आहेत किंवा समुपदेशक आहेत ज्यांची मदत जरूर घ्यावी. आणि आपलं समाज याच्यामुळेच पुढे जाईल असं मला वाटतं. खूप छान मेसेज दिलाय. तुमचे खरोखर धन्यवाद आणि तुमच्या सर्वांचेही खूप खूप आभार. तुम्हाला ही माहिती अगदी महत्त्वाची आहे हे समजलं असेलच, त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.